छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. निवडणुकीची सुरुवात ज्या स्थानाहून झाली आणि ज्यांच्यामुळे झाली अशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना. आपल्या सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनाही मानवंदना. माझे सर्व व्यासपीठावरील सहकारी, माझे मित्र खासदार संदीपान पाटील भुमरे, प्रदीपजी जयस्वाल, राजेंद्र जंजाळ, मानेसाहेब, पटवर्धन, दोन्ही तिन्ही महापौर, सगळ्याचे नाव घेते तर 5 मिनिटं त्याच्यातच जातात, पण सर्व मान्यवर आहे. या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा तेवढ्या ताकदीचा आणि तेवढ्याच संघटनेचा महत्वाचा घटक आहे. म्हणून यांची नावं घेतली तर पलीकडचंच नाव घेतलं नाही, त्याला असं वाटायला नको की माझं नाव खाली घेतलं. खऱ्या अर्थानं आज भूमिपूजन जे होत आहे, स्तंभपूजन, जयस्वालांनी मला 8-10 दिवसापूर्वी आम्ही ठरवलं, एकदा आम्ही चर्चा केली आणि जयस्वालांनी एक कल्पना माझ्याकडे मांडली की साहेब आपल्याला मध्यवर्ती कार्यालय निवडणुकीचं करायचं, आपण सगळ्यांना मिळून करायचं का? आम्ही एका मिनिटात सांगितलं की जयस्वाल साहेब तुम्ही चला कार्यालय सुरू करा, आपण त्याचं स्तंभपूजन करून कार्यालय चालू करू. मलाही वाटलं नव्हतं की जयस्वाल साहेब एवढ्या लवकर कार्यालय सुरू करतील. पत्रकारांनी जयस्वाल साहेब आज सकाळी मला विचारलं, आज मी सकाळी मुंबईत निघालो, बायकार आलो, मी आजकाल बोलत नाही म्हणून काही लोकांना वाईट वाटायला लागलंय. माझ्यावर 3 केसेस आहे म्हणून मी बोलत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे. केसेसला घाबरणारा शिवसैनिक असतं का हो कधी? मी त्यांना सगळ्याला पुरून उरणार एवढी ताकद माझ्यात पण आहे. परंतु पत्रकारांनी विचारलं की आज तुमच्या इथं निवडणुकीचा सुरुवात होते, सगळ्यात पहिलं मराठवाड्यातलं कार्यालय तुमच्याकडे कसं काय उघडे म्हणजे आज तुम्ही खोलायला लागले? मी म्हणलं एक लक्षात ठेवा की आमची निवडणुकीची तयारी पूर्वीपासून असते, रोज असते, रोज आम्हाला इलेक्शन्स आमच्या डोक्यातही असतात आणि आम्ही ते करतही असतो. परंतु ग्रामीणचा कार्यकर्ता आणि शहराचा कार्यकर्ता हा एका ठिकाणी एकत्रित कधी येतो. जिल्हा परिषदची निवडणूक असली तर जिल्हा परिषदचे कार्यकर्ते हे त्याच्या सर्कलमध्ये किंवा त्या तालुक्याच्या ठिकाणी असतात. महानगरपालिकेची निवडणूक असेल तर महानगरपालिका क्षेत्रामधले कार्यकर्ते त्यांच्या भागामध्ये असतात. परंतु आम्हाला हे कार्यालय उघडायची मागची भूमिका आमची अशी आहे की या ठिकाणी येणारा शहरातला प्रत्येक कार्यकर्ता पहिले जिल्हा परिषद लागली तर हेच कार्यकर्ते पूर्ण ग्रामीण भागामध्ये प्रत्येक सर्कलमध्ये जाणार आहे. म्हणून त्यांना जे काही डायरेक्शन द्यायचं किंवा त्यांना जे काही जबाबदारी द्यायची ती जबाबदारी या मध्यवर्ती कार्यालयातून दिली जाणार आहे. तुम्ही जेव्हा ग्रामीण भागामध्ये जाल, जिल्हा परिषद पंचायत समिती असल्या तर त्या टायमाला त्या ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की माझा कार्यकर्ता जो शहरामध्ये राहतो परंतु माझ्या प्रचारासाठी इथं आला, माझ्यासाठी तो जिंदाबाद मुर्दाबाद बाकी सगळ्या घोषणा द्यायला लागला, 4 लोकांशी बोलायला लागला, तर गावामध्ये असलेले त्याचे असलेले हितसंबंध ते त्या टायमाला कामं येतात. म्हणून हा सर्वांचा एकमेव मिलाप झाला पाहिजे यासाठी हे मध्यवर्ती कार्यालय. निवडणुकीमध्ये काय बोलायचं आहे निवडणुकीच्या टायमाला ठरू, राजकीय टीका असेल त्या टायमाला करू. परंतु कार्यकर्त्याला आता एक विनंती आहे की आत्ताच्या घडीला जो मराठवाड्यामध्ये पाऊस चालू आहे ना, नाही तर काही लोक याचं बी भांडवल करायला बसले. मराठवाड्यामध्ये पाऊस चाललेला आणि यांनी कार्यालयाचं उद्घाटन काय केलं, या सगळ्या टीका व्हायचं होऊ सुद्धा शकते. म्हणून सर्व कार्यकर्त्याला एक विनंती आहे, आताही पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही असा हवामान खात्याचा अंदाज आहे. नेहमी हवामान खात्याचा अंदाज चुकतो. आता मलाही वाटायला लागलं की ह्या टायमाला त्यांचा अंदाज चुकावा आणि पाऊस येऊ नये. परंतु आता आहे, नैसर्गिक आपत्ती आहे.
या नैसर्गिक आपत्तीमध्ये आता आपला कार्यकर्ता हा प्रत्येक ठिकाणी गेला पाहिजे. भुमरे साहेब काही ठिकाणी जाऊन आले, मी काही ठिकाणी जाऊन आलो. जेव्हा तिथलची परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीत जाणीव तुम्हाला, काही लोक जे गेले नाही तर त्यांना जाणीव सुद्धा झाली नाही, परंतु गेल्यानंतर कळतं की संसार उद्ध्वस्त होणं कशाला म्हणतात. एक जण मला सोयगावला भेटलं, आपल्या जिल्ह्याचं शेवटचं टोक, त्याची बायको आणि तो माझ्या समोर आले आणि त्यांनी ठामपणे सांगितलं, सर्व माझ्या बरोबर सर्व सीओ होते, सर्व अधिकारी होते, सर्व पोलीस ताबा होता, कार्यकर्ते होते, आमदार होते, सर्व होते. त्यांनी सर्व लोकांना 400-500 लोकांना सांगितलं की साहेब मी 8 दिवसामध्ये आत्महत्या करणार हे तुम्हाला सांगून करणार आहे. आणि त्याच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते एवढे काही आश्वासक होते की तो करेलच असंच वाटत होतं. म्हणजे एखाद्या वेळेला आपण एखाद्याबद्दलचं जेव्हा बोलतो त्या टायमाला आत्मविश्वास ढळमळताना आपण पाहतो. परंतु तो जो माणूस होता तो शेतकरी होता. त्याने सांगितलं की काय कारण आहे. मी साहेब 12 लाख रुपये कर्ज घेतलं, शेती बनवत आणली, आज शेती या टायमाला चांगलं पीक आलं आणि सर माझी शेती अशी काही वाहून गेली की खाली फक्त गोटे राहिले, दगड राहिलेत. मी आता 5 वर्ष जर याच्यात माती टाकत बसलो तरी माझी शेती पिकणार नाही. मला काहीतरी आता आत्महत्याशिवाय पर्याय नाही. त्याची बायको रडत होती, तो रडत होता. त्याच्या खांद्याला मी हात ठेवला, बाबा जे होईल आमच्याकडून शक्य ते आम्ही करू, आम्ही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. हे त्याला मी जेव्हा गॅरंटी दिली आणि त्याला सांगितलं, त्याला शपथ दिली, त्याला सांगितलं शपथ खा, तू असं काही करणार नाही, हे तुझ्या बायकोकडे बघ. जर तू समजा कदाचित तुला असं वाटलं की आत्महत्या करावेच, हिला कोण सांभाळेल याचा विचार तरी केलास का. त्याने ते ऐकलं, समजलं. त्याला जी शासनाची मदत असेल तीही केली, आपण वैयक्तिक मदतही करायचा प्रयत्न केला. या अशा घटना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत. म्हणून नेता कसा असावा, प्रश्न आपल्याकडे फक्त छोट्या प्रश्नावरच आपण भांडत बसतो, परंतु नेता कसा असावा हे जर पाहायचं असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे पाहिलं पाहिजे. शासनाची मदत येतेच, शासनाने तर भरघोस मदतही केलेली, आणखी नाही करणार आहे. परंतु ज्यांचे संसार सुद्धा वाहून गेले, ज्यांना कपडे सुद्धा लतर सुद्धा नाही राहिला अंगावर, लहान लेकरं आम्ही पाहिले. पैठणला गेलो होतो, पैठणच्या त्या शाळेमध्ये ते पोरं पाहताना डोळ्यामध्ये अश्रू येत होते. अरे माझं पोरगं असतं तर आपण असं केलं असतं. काय अवस्था होती त्यांची. आज त्या शिंदे साहेबांनी हे सर्व मदत येते एक साईडला. त्यांनी काय केलं तर त्यांनी स्वतः भांडेकुंडे वाहून गेलेले, साड्या गेलेल्या, ते सर्व केले. त्यांनी त्यांच्याकडे मुंबईला एका ठिकाणी सर्व ते संसार उपयोगी सगळे जे सेट आहेत ते तयार केले. मला वाटतं राजे तुलाही माहित असेल, कन्नडला पाठवले, वैजापूरला पाठवले, पैठणला पाठवले. अरे द्या त्यांना, जा त्यांच्याकडं. याला म्हणतात नेता. बिस्किटचा पुडा सुद्धा घेऊन न जाणारा नेता आता येणार आहे 2-4 दिवसानंतर. काय करायचं हे ठरलं पाहिजे ना. घोषणा करून चालत नाही, भाषण चांगलं करून चालत नाही, तर त्या लोकांमध्ये गेलं पाहिजे. जेव्हा ते लोक टाह पडतात त्या टायमाला त्यांना कोण सांभाळेल. ते काम शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय की ज्या ठिकाणी असा काही घटना घडतात त्या टायमाला तिथे धावून जा. ते धावून जाण्याचं काम सुद्धा तुम्हाला आता करायचंय. नसता निवडणूक आलेली आहे, आप कब जाने का है, कोण ते उमेदवार रहेगा हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला या ठिकाणी येऊन या कामाला पहिले प्रायोरिटी देऊन सुरुवात करायची. उमेदवार कोण ठरवणार, उमेदवार कसा असणार, उमेदवार कुणाला मिळणार, हे सर्व विषय तुमच्या डोक्यातून काढून टाका. त्या भागातील असलेले आमदार असतील, खासदार असेल, मी असेल, आम्ही सर्वजण जरी असलो तरी उमेदवार आम्ही ठरवणारे नाही. आम्ही उमेदवाराची चाचपणी करून आमचा अहवाल आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना देऊ. ते जे काही ठरवतील ते ठरवतील, त्यांच्या समोर होईल. परंतु आता या सगळ्या गोष्टीमध्ये मी जात नाही. 10 तारखेला शिंदे साहेब येत आहेत, त्या टायमाला काय बोलायचं त्या टायमाला आपण बोलू. राजकीय भाषण कसं असतं त्या टायमाला आपण दाखवू. परंतु आज ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना हे कार्यालय निवडणुकीचं जरी असलं
तरी हे सेवेचं कार्यालय सुरू झालं असं समजायला हरकत नाही, आणि ती सेवा करण्याचं काम अखंडपणे आपण केलं पाहिजे. जयस्वालजी, ही जबाबदारी आहे. आज माझा शेतकरी असेल, माझा कामगार असेल, आपल्याकडचे लोक जेव्हा संकटात आहेत त्या टायमाला आपलं काम प्रायोरिटी पाहिजे त्याला देऊ. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे, या निवडणुकीकडे कसं पाहायचं, युती कोणाची करायची, नाही करायची, होईल का नाही होईल, हे सगळं प्रश्नचिन्ह तुमच्या डोक्यात ठेवू नका. याचा निर्णय घेणारे वरिष्ठ नेते आपल्यावर आहेत. अरे एकनाथ शिंदे सारखा माणूस, एवढा मोठा माणूस काही पाहत नाही. परवा दिवशी मी बायकारच मुंबईला चाललो, 4:30 वाजता मला फोन आला, 10 तारखेला तुझ्याकडे गटप्रमुखाचा मेळावा घ्यायचा. परवा 4:30 वाजता. आता म्हणतात आता तर मेळावा झाला ना आपला, पण त्यांना उत्तर कोण देणार आहे? ते म्हणे गटप्रमुखाचा मेळावा 12 ते 5 वाजेपर्यंत मी तुझ्या तिथं थांबणार आहे आणि सर्वांशी बोलणार आहे, सर्वांचे हितगुज म्हणून ऐकून घेणार आहे. म्हणून आपण 10 तारखेला आम्ही सर्वजण, तुम्ही सर्वजण, गटप्रमुख, शाखा प्रमुख असेल, पदाधिकारी असतील, त्यांनी संत एकनाथला यायचं. आपला नेता आपल्याला काय डायरेक्शन देतोय, आपल्याला काय सूचना देतोय, हे आपण पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी महत्वाचं म्हणून इतकं रोज 1 मिनिट नेता आमचा थांबत नाहीये. कुठं ना कुठं, आज पाहिलं तर आज कुठंतरी असतील, काल कुठंतरी असतील, परवा कुठंतरी असतील. पूर्ण महाराष्ट्र एवढं पिंजून काढतायत. अरे आपण त्यांचे जर फॉलोअर आहोत, आपण त्याचे शिवसैनिक आहोत, शिवसेना प्रमुखाचे शिवसैनिक आहोत. 10% जरी त्यांचं पुरतं काम जरी केलं, 10% ते जे करतात ते तर फार मोठं आहे, पण आपण 10% जरी केलं ना, हा त्यांना असलेला सपोर्ट होणार आहे. म्हणून सर्वांना विनंती आहे, 10 तारखेला तुम्ही याच. दुपारी 12 वाजता संत एकनाथला आपण तो कार्यक्रम ठेवलेला आहे, तिथं आवर्जून यायचं. आपला नेता आपल्यासाठी काय उपदेश देतो किंवा आपल्याला काय मार्गदर्शन करतो, पुढची वाटचाल आपली कशी असेल त्या ठिकाणी ठरणार आहे. महानगरपालिका, जिल्हा परिषदा या आपण 100% जिंकणार आहे, याच्यामध्ये दुमत नाहीये, त्याची चिंताच करू नका. अरे तुम्ही लोक आहेत त्याच्या इतके काय अवघड आहे का काही? महानगरपालिका अवघड आहे आपल्याला? कोणी काही म्हणो, काही लोक असतात निवडणुकीच्या काळामध्ये, काही लोक स्वप्न पाहत असतात. आम्ही आता इतक्या निवडणुका लढवल्यात, हे माणूस 5 टाइम आमदार, 6व्यांदा खासदार, यांच्या विरोधात किती लोक उभे राहिले असत? सकाळी उठले की ते आमदार व्हायचे, झोपेपर्यंत खासदार व्हायचे का नाही व्हायचे? हे माणूस मी एवढा शांत चांगलं चाललंय, होय साल्या थोडा बरबाद होय, मी तर निवडून येणारच आहे. लय लोकांना त्यांनी बरोबर थापीला लावलं. माझ्या निवडणुकीमध्ये तेच होतं ना, तुम्हाला माहिती सर्वांना काय घडत असतं आमच्या निवडणुकीमध्ये. सगळे येतात, सगळ्या काय कट कारस्थान, मिसळस्थान सगळं करतात. आपला कॉन्फिडन्स कसा असतो, आपण तर चुनके आहेच. आज येतो का नाही, जयस्वाल येतो का नाही, चिंता ते नका. लोक आपल्या बरोबर आहेत, ही आपली मस्ती नाहीये, लोकांचा असलेला आशीर्वाद आहे. लोकांना माहिती हे दिवस रात्र काम करतात. माझा शिवसैनिक असेल, गटप्रमुख असेल, शाखा प्रमुख असेल, कोणी का असेल ना, ते प्रत्येक जण काम करतायत. आता आपण 5 अँब्युलन्स दिल्यात, शिंदे साहेबांना सांगून 5 अँब्युलन्स दिल्यात. घाटीला दिली, सिग्मा हॉस्पिटल दिली, आणखीन कोणतं एक हॉस्पिटल त्याला दिल्यात. एक बीडला जाते उद्या अँब्युलन्स आपली, एक इथं राहते, आणखीन कॉर्पोरेशन देणार आहोत. लोकांची सेवा हेच आपलं ध्येय असलं पाहिजे. म्हणून ह्या निवडणुका लोक आपल्याला त्यामुळे निवडून देतात. लोकांना माहिती आहे की हे लोक अर्ध्या रात्री आपल्या काम येतात. म्हणून त्या महानगरपालिकेची चिंता करू नका. आणि जे बाबा उमेदवार असेल ना, त्यांनी सगळ्यांनी सौजन्याने वागा. तिकीट मिळेल अशा आविर्भावात राहू नका, पण मिळेल अशी खात्री असेल लोकांना आणा आणि सगळ्याशी चांगलं राहा. आणि बाजूचा जो तुमचा प्रतिस्पर्धी असेल ना, त्याच्याशीच भांडायला सुरुवात नका करू. नहीं तो बोला इसको आज डैमेज कर देंगे तो अपना तो भला हो जाएगा. एकमेकाच्या विरोधात नका जात. जे नशिबात आहे ते प्रत्येकाला मिळेल. जेव्हा निवडणूक येते त्या टायमाला या सगळ्या गोष्टीचा कस लागला जातो. अनेक वर्ष जातात त्याच्यात राजकारणामध्ये. तेव्हा कुठे एखादी संधी मिळते आणि आपल्याकडे तर अशी सगळ्याला संधी ही चालून आलेली असते. म्हणून सर्वांना विनंती आहे, प्रत्येक जणांनी या कार्यालयामध्ये भेट देणं आवश्यक आहे. नाही तर कार्यालय केलंय मोठं,
काय गयाचा कलम आहे. आता जाऊ 8 दिवसानंतर रोज येऊन एक का होईना दिवसाबरोबर जेव्हा तुम्ही असता इकडं तिकडं कार्यालयाला येऊन एकमेकाची विचारपूस करणं गरजेचं आहे. म्हणून जयस्वाल साहेब, तुम यहाँ कार्यालय में बैठना जरूरी, तुमको लोग डरते, ये भूमरे साहब को मेरे को डरते ही नहीं. ये आदमी मीठा बोलता, मैं ज्यादा कड़वा बोलता, इसलिए मेरे पास आते नहीं. इसलिए वो जो चलेगा वो तुम्हारे नेतृत्व में यहाँ करेंगे. फक्त सगळ्या कार्यकर्त्याला विनंती, हे कार्यालय तुमचं आहे, हे आपलं एक मंदिर आहे. या कार्यालयाला कार्यालय समजू नका, हे तुमच्यासाठी असलेलं एक मंदिर आहे. यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्या विठ्ठलाची पूजा करायची, म्हणजे आपल्या मतदारांची पूजा करायची, त्यांची सेवा करायची. हे खुनगाट मनाशी बांधा आणि येणाऱ्या महानगरपालिकेवर, येणाऱ्या जिल्हा परिषदवर, येणाऱ्या पंचायत समितीवर कोणतीही निवडणूक असली तर आपला भगवा जो शिवसेना प्रमुखाला अपेक्षित होता, जो शिवाजी महाराजांचा भगवा आहे, जो हिंदुत्वाचा भगवा आहे, तो डौलाने फडकू द्या एवढी विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.